Welcome back to our channel Future Engineer. Today marks the first day of our placement journey or placement preparation journey, and we are starting the strong with one of the most fundamental concept of the flowchart. First, I will introduce what is mean by Java and why the Java is important for the placement. Okay, so now let's talk about why we choose the Java language for placement preparation. बऱ्याच लँग्वेज आहेत सी, सी प्लस, पायथन आणि जावा. पण प्लेसमेंटसाठी बेस्ट आणि पॉवरफुल लँग्वेज मानली जाते. लेट्स सी मेन द रिझन ऑफ द जावा. Why choose the Java? Java is the object oriented language means all OOPS concept is डन इन दी जावा. जावा ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे म्हणजे सगळे कन्सेप्ट कोणते कन्सेप्ट क्लास ऑब्जेक्ट वर बेस आहे. इन प्लेसमेंट कंपनीज मोस्टली आस्क द क्वेश्चन्स इन ओप्स लाईक इनहेरिटन्स पॉलिमॉर्फिझम ॲब्स्ट्रॅक्शन इनकॅप्सुलेशन. सो जर आपल्याला हे कन्सेप्ट जावामधून समजले तर आपल्याला कोडिंग लॉजिक आणि रिअल लाईफ एक्झाम्पल दोन्ही नीट समजतात. देन सेकंड, यूज इन रिअल कंपनीज. यूज इन रिअल कंपनीज. वाय यूज इन रिअल कंपनीज इन जावा? जावा आजच्या ऑलमोस्ट सर्व आय टी कंपनीज आणि इंडस्ट्रीमध्ये वापरली जाते. फॉर एक्झाम्पल इन्फोसिस, TCS, विप्रो, कॉग्निझंट, ॲक्सेंचर, ॲमेझॉन, IBM अँड मेनी स्टार्टअप ऑफ जावा वापरले जाते. For example, Android app development, backend web development, cloud services, and even banking software. Then म्हणून तर जावा शिकली तर आपल्याकडे इंडस्ट्री लेवल नॉलेज येतं आणि कंपनीला ही खूप इम्पॉर्टंट वाटते की जावा लँग्वेज सो दॅट वी लर्न दी जावा. Then after that, they strong in logic building and DS. Then third reason is why using Java strong in logic building in DSA. जर जावामध्ये सिंटॅक्स जर असतो थोडा स्ट्रिक्ट आहे म्हणजे स्मॉल मिस्टेक पण लक्षात येतात त्यामुळे आपलं लॉजिकल थिंकिंग आणि कोडिंग डिसिप्लिन इम्प्रूव्ह होतं. प्लेसमेंटमध्ये जे डेटा स्ट्रक्चर आणि अल्गोरिदम DSA येतात जसे ॲरे लिंक लिस्ट स्टॅक ट्रीज ते जावामध्ये प्रॅक्टिस करायला खूप इझी आहे कारण जावामध्ये कलेक्शन ऑफ फ्रेमवर्क आहे like array list, hash map and stack and queue. So DSA साठी जावा एकदम परफेक्ट आहे. प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट लँग्वेज म्हणजे काय तर जावाचं मेन फीचर आहे राईट वन्स अँड रन एनिवेअर. मग रन एनिवेअर मीन्स we use the Java running for the online compiler Java, then we use the VS Code and then we use the Eclipse. एनी प्लॅटफॉर्म वरती आपण जावा रन करू शकतो. देन प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट लँग्वेज मीन्स राईट वन्स अँड रन एनिवेअर. देन फीचर इंडस्ट्रीमध्ये खूप युजफुल आहे कारण कंपनीमध्ये वेगवेगळे प्लॅटफॉर्म असतात लाईक विंडोज यूज करता मॅक यूज करता लिनक्स यूज करता आणि सगळ्यांमध्ये जावा काय होते रन होते. आफ्टर दॅट हाय डिमांडेड इन प्लेसमेंट ऑलमोस्ट सर्व प्लेसमेंट कंपनीज आणि जावा कन्सिडर करतात. इव्हन जर कोडिंग क्वेश्चन्स आणि लॉजिकल बेस असेल तर जावा वापरले जाते किंवा स्टुडंट्सचे सिंटॅक्स क्लिअरिटी अँड रिडेबिलिटीमुळे जास्त कॉन्फिडेंटली आन्सर देतात. सो इफ यू नो द जावा तर तुमचं सिलेक्शन चान्सेस वाढतो. अँड देन इझी टू लर्न फॉर बिगनर्स. जर तुम्हाला सी किंवा सी प्लस मध्ये थोडं फार माहीत असेल बेसिक सिंटॅक्स और बेसिक लँग्वेज देन जावा शिकणं एकदम सोपं आहे. जावामध्ये पॉइंटर नाही मेमरी मॅनेजमेंट ऑटोमॅटिक असते गार्बेज कलेक्शनमुळे सो बिगनरसाठी जावा सेफ आणि इझी लँग्वेज आहे. देन सेवन्थ रिझन ऑफ वाय चूज दी जावा. जावा इज अ हेल्प बियॉन्ड दी प्लेसमेंट. जावा फक्त प्लेसमेंटसाठी नाही तर नंतर करिअरमध्ये सुद्धा खूप यूज होते. अँड्रॉइड ॲप डेव्हलपमेंट मीन्स मोबाईल ॲप बनवण्यासाठी. देन वेब डेव्हलपमेंट मीन्स फ्रेमवर्कसाठी किंवा स्प्रिंगसाठी यूज होतं. अँड एंटरप्राइजेस ॲप्लिकेशन लार्ज कंपनीमध्ये यूज होतं. सो स्ट्रॉंग कम्युनिटी रिसोर्ससाठी. अँड आफ्टर दॅट द फायनल कन्क्लुजन ऑफ जावा
think logically and clearly, understand real world problem through the oops, practice data structure easily, prepare for both interviews and industry level work. जर तुमच्याकडे मिनिमम टाइम असेल आणि we choose the language best for Java because Java is useful for the web development backend and DSM, and also the main is oops concept are clear in Java. And then the most important question in all students' mind, why Java, not Python for placement? Strong base for placement, Java हे strongly typed लँग्वेज आहे. म्हणजे व्हेरिएबल डिक्लेअर करताना डेटा टाईप द्यावा लागतो. त्यामुळे लॉजिक स्ट्रॉंग बनतं. आणि इंटरव्ह्यूवर बघतो की स्टुडंटला टाईप, लूप्स, कंडिशन याचं नीट अंडरस्टँडिंग आहे की नाही. तसंच पायथनमध्ये सगळं सोपं असतं. खूप ऑटो होऊन जातं. त्यामुळे लॉजिक कमी असतो आणि प्रॅक्टिस कमी होते. सो जावामध्ये काय असतं, डिसिप्लिन असतो, सिंटॅक्स कॉम्प्लेक्स नसतं बट स्ट्रिक्ट असतं आणि त्यामुळे जावा ही युजफुल आहे. इंडस्ट्रीमध्ये यूज केले जाते आणि सपोज जर तुम्हाला प्लेसमेंट द्यायचं आहे आय टी कंपनीजमध्ये किंवा सर्व्हिस बेस्ड कंपनीज किंवा प्रोडक्ट बेस्ड कंपनीज, TCS, इन्फोसिस, ॲक्सेंचर तिथे जास्त जावा विचारतात. पायथन कंपनीजमध्ये स्पेसिफिक फील्डसाठी यूज करतो. इन पायथन इन डेटा सायन्स, that's why we use the Java. Then next is, let's start with the Java, one of the most widely used and essential programming language for every computer science and also the computer science and AIDS student and also BCA, BSc and all the branches of student. First we introduced to Java. Okay, we introduce Java in FAR language. Then, the first unit of the Java is the introduction of flowchart. What is introduction of flowchart? The flowchart is the simple visual tool that helps to understand and represent the process easily. They used to shape like arrows, rectangle, diamonds, and if something making for a project and explaining complex tasks, flowchart can make complex ideas easier to understand. Then, why important the flowchart? First, I will explain that, and then I will explain the what is the flowchart and why the flowcharts are important. First of all, why the flowchart important? Because flowcharts are things clearly and structure of our logical. Then this flowchart whenever use means आपण कधी यूज करतो हे flowchart. फॉर एक्झाम्पल आपण काय करतोय, एक प्रोजेक्ट डेव्हलप करतोय. फॉर एक्झाम्पल वेब डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट आपण क्रिएट करतो. त्यासाठी फर्स्ट आपल्याला काय लागतं, स्ट्रक्चर बेस अप्रोच लागतो. फॉर एक्झाम्पल इन VS कोडमध्ये आपण HTML ओपन केलं. ओके, तर HTML फर्स्ट आपण फोल्डरचं नेम देतो. त्या फोल्डरच्या नेम मध्ये खाली असतं HTML, देन CSS यूज केलं, जावास्क्रिप्ट यूज केलं. हे काय झालं, फ्लो लाईक स्ट्रक्चर झालं. देन फ्लो लाईक स्ट्रक्चरमुळं आपल्याला काय समजतं की आपल्याला क्लॅरिफाय होतं की कोणता कोड कोणता ह्याच्यामध्ये, कोणता कोड फर्स्ट यूज केला आपण HTML. मग आपल्याला समजतं दिस इज दी HTML फाईल, दिस इज दी CSS फाईल, दिस इज दी जावास्क्रिप्ट फाईल. ओके, देन सिम्प्लिफाय आणि क्लॅरिफाय होतं की कॉम्प्लेक्स गोष्टी मीन्स कोणता कोड कुठे आहे, कोणता कोड कुठे आहे, मीन्स फक्त काय होतं, सिम्प्लिफाय होती प्रोसेस. ओके, त्याच्यानंतर acts as a universal language anyone can understand, and these flowcharts is easily understandable, helps to documentation and workflow for the better communication. Then first we teach the what is the flowchart. Flowchart काय आहे, तर व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन आहे कशाचं, अल्गोरिदमचं. जर आपण काहीतरी कोड रिटर्न करतोय, इफ एल्सचा कोड रिटर्न करतोय, तर आपण इफ्स काय यूज केलं आणि एल्स काय यूज केलं, हे काय सांगतं, अल्गोरिदमची प्रोसेस सांगते.
Then flowcharts are symbols and shaped like arrows. And in this flowchart, first is a simply understandable in language. The flowchart is a visual representation, and this visual representation uh, we terminal start and end process, input output action process decision and on page connector याने दाखवतो. फर्स्ट why using सिम्प्लिफाय करतं, क्लॅरिफाय करतं कॉम्प्लेक्स प्रोसेस, देन प्रोव्हाइड करतं युनिव्हर्सल व्हिज्युअल लँग्वेज, देन टाइप्स ऑफ फ्लो चार्ट. फर्स्ट इज अ process flowchart. Then, first of all, I will teach you the flowchart is the diagram to represent the solution of problem. Solution. हे फ्लोचार्ट काय देतं तर सोल्युशन देतं प्रॉब्लेमचं. जर आपल्याला सम ऑफ दी टू नंबर्स करायचं, काय करायचंय सम ऑफ दी टू नंबर्स. मग सम ऑफ दी टू नंबर्स साठी आपल्याला काय लागणार आहे, एक फर्स्ट नंबर लागणार आहे इनपुट मध्ये ए, आणि सेकंड आउटपुट मध्ये आपल्याला काय नंबर लागणार आहे सेकंड. फर्स्ट इनपुट मध्ये आपण काय घेतले, दोन नंबर घेतले ए अँड बी. देन आपल्याला आउटपुट मध्ये काय पाहिजे, सम पाहिजे कसली ए आणि बी ची. ओके, मग हे काय करतो आपण, कॉम्प्लेक्स प्रॉब्लेमचं काय देतं ते सोल्युशन देतं कोण, फ्लोचार्ट. आणि डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन सोल्युशन ऑफ द प्रॉब्लेम. द स्मॉल पार्ट्स आर डिवायडेड इंटू दीज प्रॉब्लेम. आणि मग आपण फ्लोचार्ट कशामध्ये डिवाइड करतो, स्मॉल पार्ट्स मध्ये डिवाइड करतो आणि लॉजिकली अरेंज करतो. Then we teach the first the symbols. This is the symbol. This is the terminal and terminator. Terminal and terminator means काय तर start आणि exit. Then we use the start and exit साठी आपण काय यूज करतो तर oval shape यूज करतो. This oval shape is very important because it indicates the start and end process. When you are starting and when you are ending, the sum of two numbers करायचं आहे तर sum of two numbers साठी आपण start आणि exit process very important. इथं काय केलं आपण, स्टार्ट केलं सम ऑफ टू नंबर्सचं काय केलं, स्टार्ट केलं. फर्स्ट ऑफ ऑल वी सम ऑफ टू नंबर्स, सम ऑफ टू नंबर्स काय केलं आपण, स्टार्ट केलं. देन आपण फर्स्ट इनपुट आउटपुट कशासाठी यूज करतो आपण तर इनपुट आउटपुट द, आता सपोज फर्स्ट आपण काय केलं, स्टार्ट केलं सम ऑफ दी, आपल्याला काय करायचंय सम ऑफ दी टू नंबर्स. फर्स्ट आपण त्याचं सपोज फॉर लॉजिकल बिल्डिंग साठी सम ऑफ टू नंबर्स. ओके, फर्स्ट आपण काय घेऊ सम ऑफ टू नंबर साठी, फर्स्ट आपण स्टार्ट करू. देन स्टार्टिंग नंतर आपण घेऊ इनपुट नंबर. इनपुट नंबर मध्ये आपण काय घेऊ, ए अँड बी घेऊ. ओके, देन आपण काय घेऊ की सम करू, सम इज इक्वल टू ए प्लस बी. ओके, देन आपण काय करू, प्रिंट करू ती सम, प्रिंट काय करू सम करू आणि काय करू एक्झिट करू. ओके, त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, हे शेप लागणार आहे. फर्स्ट टर्मिनल अँड टर्मिनेटर काय दाखवतं, स्टार्ट आणि एक्झिट बाय युझिंग ओव्हल शेप. ओके, देन इनपुट साठी आपण काय यूज केलं की ए प्लस बी. इनपुट साठी आपण काय यूज केलं, पॅरलोग्राम यूज करतो. आणि प्रिंट ऑफ सम हे पण काय आहे, आउटपुट देणार आहे, इनपुट देत आहे आणि हे आउटपुट. आता सम इज इक्वल टू ए प्लस बी मीन्स काय तर ते ऍक्शन परफॉर्म करतो. काय ऍक्शन परफॉर्म केली, जे इनपुट होतं ए अँड बी त्याच्यावर काय ऍक्शन परफॉर्म केली की ऍडिशन ऍक्शन काय केली परफॉर्म केली. After that, we take a decision. In this sum of two numbers, will not take a decision, but in the find max of three numbers and find the prime number, then we will take the decision. And after that, the on page connector. First of all, the आपलं पेज जर संपलं, flowchart draw करता करता, then we use the connector and आपण फ्लो लाईन पण यूज करतो. आता फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय करायचंय की सम ऑफ टू नंबर्स, सम ऑफ टू नंबर्सचं काय करायचंय आपल्याला, फ्लो चार्ट रिटर्न करायचंय. सम ऑफ टू नंबर साठी फर्स्ट आपण काय केलं की ओव्हल शेप घेतला. इन ओव्हल शेप
फर्स्ट आपण काय केलं की स्टार्ट केलं. स्टार्ट साठी काय लिहिलं इथं, इथं काय केलं, स्टार्ट केलं. देन आपण काय घेतले, इनपुट नंबर. देन इनपुट नंबर साठी आपण काय यूज करतो, तर पॅरेलोग्राम यूज करतो. इनपुट नंबर साठी आपण पॅरेलोग्राम. आणि इनपुट मध्ये काय टाकलं, इनपुट ए अँड A, comma B. Then after that we perform the action on A and B. Now perform the action A and B, we use the rectangle. We use the rectangle, and after that we print the sum. The print the sum is the output of our input, and then print the sum in our parallelogram. Okay, in parallelogram, and after that we exit the program by using oval shape, by using the oval shape. That's called as a flow chart. That's called as a flow chart. The sum of the two numbers. Then we calculate the simple interest. Okay. First आपण आता second flow chart draw करूया simple interest साठी. Okay. Simple interest. Simple in interest. Simple interest. Okay. In simple interest, फर्स्ट आपल्याला काय लागेल की इनपुट लागेल. ओके, फर्स्ट आपण काय करू, स्टार्ट करू. देन आपण काय घेऊ, इनपुट घेऊ. मग इनपुट मध्ये आपल्याला काय लागेल, सिंपल इंटरेस्ट मीन्स काय, तर सिंपल इंटरेस्टचा फर्स्ट वी लर्न द फॉर्म्युला. सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू rate into time divide by the 100. Simple interest of formula. After that, and after that we start the our flow chart. First start, then इनपुट. आपल्याला इनपुट मध्ये काय लागेल, प्रिन्सिपल, रेट अँड टाइम. आफ्टर दॅट आपण काय करू, त्याच्या प्रिन्सिपल, रेट आणि टाइम वर ऍक्शन परफॉर्म करू. मीन्स आपण काय कॅल्क्युलेट करू, एस आय इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम डिवाइड बाय दी 100. हे काय करू आपण, तर आपण ऍक्शन परफॉर्म करू आणि ती ऍक्शन आपण कशामध्ये टाकू, ती रेक्टँगल मध्ये टाकू. आफ्टर दॅट we print the simple interest and we simply the exit. फर्स्ट आपण काय करायचं, फर्स्ट आपण काय केलं की सिंपल इंटरेस्ट म्हणजे काय, प्रिन्सिपल, रेट, टाइम डिवाइड बाय 100. दिस इज द फॉर्म्युला. फर्स्ट वी आर स्टार्ट केलं. स्टार्ट कशाने केलं, ओव्हल शेपने केलं. देन वी यूज दी फ्लो लाईन. फ्लो लाईन indicates that's arrow. After that we input principal, rate and time in the, how the input take, in parallelogram shape, and simply written input P, R and T. After that we perform the action on the PRT. Then simply we connect to flow chart of parallelogram and simply draw the rectangle. Simply draw the rectangle. And simply draw the rectangle. We take a formula. We take a formula. SI is equal to principal, rate, time. इथं काय लिहिलं, principal into rate into time divide by 100. And after that we print the SI. Means आपल्याला काय भेटलं, output. In output show in parallelogram shape. And after that we exit the program. When we exit the program, we are written in oval shape. Okay. Then after that, this is called as a flow chart. In simple interest मध्ये आपण फर्स्ट काय कॅल्क्युलेट केला की सिंपल इंटरेस्ट म्हणजे काय, काय घ्यायचं असतं सिंपल इंटरेस्ट मध्ये, तर सिंपल इंटरेस्टचा सिम्पली फॉर्म्युला घेतला, प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम डिवाइड बाय 100. अँड फर्स्ट वी स्टार्ट टू दी ओव्हल शेप. अँड ओव्हल शेप फर्स्ट काय होतं, स्टार्ट होतं. देन आपण काय घेतलं, इनपुट घेतला. आपल्याला सिंपल इंटरेस्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी प्रिन्सिपल, रेट आणि टाइम लागतो, म्हणून आपण काय घेतलं, इनपुट घेतलं. हे इनपुट इथे इन्सर्ट केलं. आफ्टर दॅट वी कॅल्क्युलेट दी. मग आपल्याला काय करायचंय, ह्या प्रिन्सिपल, रेट, टाइम वरती काय करायची, ऍक्शन परफॉर्म करायची आहे. अँड देन प्रिंट एस आय.
ओके. अँड प्रिंट एस-आय मीन्स काय भेटला आपल्याला? कॅल्क्युलेट केलेला एस-आय आपल्याला कशात भेटला? आउटपुट फॉर्ममध्ये भेटला. आफ्टर दॅट वी कॅन एक्झिट केला. ओके. सो नाव लेट्स टॉक अबाउट दी सम की अँड दी बेनिफिट्स ऑफ दी फ्लो चार्ट. फ्लो चार्ट काय असतो? सिम्पली आणि कॉम्प्लेक्स व्हर्जन काय करतो? रिड्यूस करतो. आणि फॉर प्लेसमेंट जर्नी focus now since this our placement preparation series starting in January, and let's see why we are starting with the flow chart. Before you jump into the coding algorithm, you must to understand to represent the logic visually in flow chart helps you think logically analyze problem and design better solution, skills that are crucial in coding interviews and technical draft. Throughout this journey, we will be covering the topics like algorithm, data structure, aptitude, core subject, step by step, and building the solid base for the placement example. For example, in short, I will explain the roadmap of our journey. This complete journey I will post in my YouTube channel. So you must watch it. So if you stay consistent throughout this month and by ending of January, you will need strong foundation to confidently face the placement challenges. Conclusion that and talks all for the day one of our placement preparation journey. Today we understood the basic of flowchart, what they are importance and their symbols, and how they help to think clearly. Remember, flowcharts are not just a diagram. They are developing the logical thinking, and logic thinking is the heart of coding and internet. If found the helpful, don't forget to like, share, subscribe. In day 2, we are divided into the pseudocodes, algorithms, and design. And also we are most important examples of flowchart. We cover the 5 example of flowchart in day. So if you like this video, follow our channel Future Engineer. Thank you.